पाणी सुटले काय ग ऐक ऐक 2 कागद दे ना मला 2 म्हणजे कसं आला माणूस व्यवस्थित तीन वेळेला सामूहिक ओंकार करूया. डोळे बंद करा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधहीनाय प्रलयाय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे तुलारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः कलियुगः. जयांचा जयी जन्मनाथदा जयामे सदा वासनामहङ्गतकेला
जयांच्या मुखी सर्वदा रामकीर्ती नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ती सुखासारखे पूर्ण वैराग्यशास्त्री वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वरासे कवी वादिका सारिका वाण्यैसा नमस्कार अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र जया महापुण्यराशी नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वर समचरण सरोजम सांद्र लीलानुरागम जगन्वित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतया कैलासराणा शिवचंद्रमौली फणीन्द्रमाता भुकुटी धराळी कारुण्य सिंह भवदुःखहारी तुझदीन शंभो मदकोणकारी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यः कृपात् तमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने भवक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय या श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे त्या मंत्राचा पाठ करूया आणि माझ्या कथावाहाकडे वळू. आपल्याकडे एकूण जे सगळं तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जे आपण स्वर शिकतो आणि व्यंजन शिकतो तर ती ज्याला मुळाक्षर म्हणतात ती अत्यंत महत्वाची आहे. याचं कारण असं आहे की ती मुळाक्षर वेगळी नाही आहेत तर ते कोणत्या ना कोणत्या देवतेचे बीज मंत्र म्हटले जातात. बीज मंत्राचा पाठ केला की त्या देवता अधिक चटकन प्रसन्न होतात. उद्या राहिल्या की म्हणतात काय हवंय काय हवंय म्हणलं की आपण लगेच काहीतरी माग झालं गडबड तीच बरं का. आपण मागितलं की आपण फसलो. म्हणून काय मागायचं तर तत्वज्ञान ठीक आहे बरं का. मुक्ती मागायची वगैरे ते मी पण सांगू शकतो. त्याच्याकरता तुम्ही कशाला पाहिजे. पण संत सांगतात काय मागायचं ते. फार पुढे जाऊन तुकोबा म्हणाले न लगे मुक्ती धन संपदा काय पाहिजे संत संग देई सदा. असा संत संग तुम्हा आम्हाला या हरिनावानं प्राप्त होतो.
भगवंत कुठे उपस्थित असतात तर जिथे हरिकथा चालते तिथे. आणि संतांनी आयुष्यभर हरिकथेशिवाय वेगळं काही केलं नाही बरं का. त्यांनी कथेकरता इतकी इंग्रजी शब्द आहे बरं का, हरी केली. म्हणाले ना, घेई घेई माझे वाचे. हे घेई घेई दोनदा काय तातडीने बरं का, बाकी काही करू नका. आपण बाकी सगळं करतो हेच टाळतो. त्यामुळे छान मस्त मुखानं नाम घ्या, हाताने टाळी वाजवा, भगवंतांचं नामस्मरण करू आणि मागच्या कथाभागाकडे वळू. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि
वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवता श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। कथेसाठी उपस्थित सर्व श्रोते साधक सज्जन नामधारक तत्वचिंतक कला उपासक वैदिक याज्ञिक यांच्यापैकी कोणी आले असेल तर कीर्तनकार प्रवचनकार साधक अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो। जे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले देवर्षी नारदांनी व्यासांना सांगितले आणि व्यासांनी 18,000 श्लोकांमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि ते जे रूपांतर होतं ते आपला पुत्र शुकदेवांना सांगितलं। तो जो ग्रंथ आहे ज्या ग्रंथामुळे व्यवहारामधले म्हणजे लौकिकामधले तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत बरं का आपलं फार तर फार ऐश्वर्य काय 1 BHK किंवा 1 BHK असे 2 हा एकुलता एक पांडवांचा वंशज आहे बरं का जो मुक्त झाला नाही या कथेनं काही केलं नाही बरं का आणि त्यांनी फक्त ऐकायला बसला असा जो मुक्त झालाय त्याने जे शास्त्र ऐकलंय स्वामीजी नेहमी म्हणतात अप्लाइड माहिती भरपूर आहे आम्हाला नेमकं वापरायचं कसं पण कुठला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालाय तर तोच पुढे करतात ना कंटिन्यू जे फेल गेले ते नाही करत ना नेव्हर रिइन्व्हेंट व्हील असं इंग्रजीमध्ये म्हणतात एकदा लागलाय ना तो शोध त्याचा मग पुन्हा तेच करू नका वेगळं काहीतरी करा मग ते जे आपल्याला सापडलंय ते नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा आपण या सप्ताहामध्ये प्रयत्न करतोय। त्यातले जे चतुश्लोकी भागवत आहे याचा उच्चार करू अर्ध्या दिवस सांगतो पाठीमागून महा अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सरसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यस्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भगवंत म्हणतात या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर म्हणजे लय केव्हा होतो माहिती पाहिजे ना. 84 चतुर्युग झाली ना की एकदा प्रलय येतो बरं का. चतुर्युगाचं गणित 4,32,000 वर्ष कलियुगाची, त्याच्या दुप्पट त्याच्या आधीचं युग, त्याच्या तिप्पट त्याच्या आधीचं युग म्हणजे 4,32,000 आणि त्याच्या चौपट असं आहे ते. अशी 84. काही काळजी करू नका, एवढ्यात येणार नाहीये की हे सगळं भगवंत आपल्यामध्ये सामावून घेतात. पण मग सामावून घेतल्यानंतर ज्या भांड्यात आपल्याला एखादी गोष्ट भरायची आहे, काही साठवायचं आहे, तर साठवणुकी करता काहीतरी पाहिजे ना. मग ज्याच्यात साठवणूक केली जाते ते काय आहे? भगवंत म्हणाले ते सुद्धा मीच आहे. म्हणजे जे पात्र आहेत त्यांच्याकरता सुद्धा मीच आहे आणि जे पात्र नाहीत त्यांच्याकरता पात्र म्हणून मीच आहे म्हणाले. कळलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. शनिवारपेठ, नारायणपेठ, सदाशिवपेठ इथे कळतात शाब्दिक. बाकीच्यांना काही फार ज्यांचा काही व्यासंग आहे, व्यासंग हा शब्द मराठीतला आहे बरं का, म्हणून मुद्दाम सांगितलं. ते सुद्धा मीच आहे. दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात. भगवंत म्हणतात हा दृष्टीदोष म्हणजे माया आहे. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू. वा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. लांब गेला होता, दौंडला गेला होता वाजवायला. तू काही खाल्लेस का बाळा? त्याला पाणी द्या. हो देते. असंच भागवतावरती असलेलं प्रेमामुळे आलाय बरं का. भागवतावरती प्रेम आहे म्हणून आलाय. हो, लहान मुलं जास्त आवडतात बरं का भगवंतांना. माऊली म्हणाल्या मी का आवडलो म्हणाले, मी धाकटाय ना जया दाकुटे होईचे. माऊलींचे शब्द आहेत ज्ञानेश्वरीतले. या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलं. त्याच्यामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू भगवंतांनीच व्याप्त आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आमचं हे जे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे, तर अष्टावक्र गीता जी आहे ना, त्या अष्टावक्र गीतेमध्ये फार छान विवरण आहे बरं का याच्यावर. जनक राजांनी, तो एवढा वेळ नाही आपल्याला, जनक राजांनी विचारला प्रश्न. आता अष्टावक्र गीता फार अवघड आहे बरं का समजायला. याचं कारण विचारणारा म्हणजे भगवद्गीता ही अवघडच आहे. बोलणारे भगवंत आहेत आणि तो ज्याला सांगतात ते काही सामान्य नाही आहेत. भगवंत अशा कोणाच्याही रथाचं सारथ्य करत नाही. आणि एकदाच बरं का
सारखं सारखं नाही म्हणाले, चल तुला फिरवतो असं नाही केलं त्यांनी. तर अष्टावक्र गीता अजून अवघड काय, तर मुळात जनक राजा जो आहे ना तो विदेही आहे, तो देही नाहीच आहे. आणि त्याला असा प्रश्न पडला की हे काय नेमकं. तेव्हा त्याला उपदेश करणारे अष्टावक्र मुनी आहे. आणि ते फार तयारीत आहेत, म्हणजे मातेच्या उदरात असल्यापासून ते उपदेश करतात. त्यांच्या अनेक कथा आहेत वेगवेगळ्या, म्हणून तो संवाद अधिक समजायला अवघड आहे. त्यात ह्या सगळ्या पंचमहाभूतांचं वर्णन केलंय. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी आपला देह बनलाय. आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. भगवंत म्हणतात ज्या मटेरियल पासून तुमची बॉडी बनली आहे तेच मटेरियल तुम्ही बाहेरून आत घेता, ते ऑलरेडी आतमध्ये आहेच. भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्ये आहेच. तुमचा याच्यावर विश्वास नसला काय सेवा आहे बरं का. नाही नाही काही नको, बघा ऐका आता. भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्ये आहेच. ज्यांचा याच्यावरती विश्वास नाही त्यांना जर एक लिटमस टेस्ट सांगतो. आज रात्रीचं भोजन घ्यायचं नाही आणि उद्या 12:30 वाजता बरोबर कशाची आठवण होते बघा. काही झालं तरी भूक लागतेच की नाही हो. का लागते भूक. काल खाल्ले की आपण. ते आहेत ना आतमध्ये. अहम वैश्वानरो भूतवा प्राणीनाम देहम आश्रिता. इथे आहे ना मी. त्यांना लागते म्हणून आपण खातो बरं का. 2 ठिकाणी आहेत, एक इथे आणि एक सगळ्यांच्या डावीकडे धडधड 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 चालू आहे ना. ती धडधड चालू आहे म्हणून आपण इथे आलोय चालत चालत. ती धडधड थांबली की संपलं. अर्जुनाच्या रथावरून उतरले भगवंत आणि तो रथ धाड 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 पेटला. अर्जुनाने विचारलं भगवंतांना की हे कसं काय झालं. नाही का आत्ता एवढे 18 दिवस, काल मी आपल्याला त्या युद्धाचा सगळा क्रम सांगितला 18 दिवसाचा काय होता. 18 दिवसात नाही घडलं ते आज कसं काय झालं. तेव्हा भगवंत सांगतात अर्जुना, ज्यावेळेला मी रथावरून उतरीन ना त्यावेळेला प्रत्येकाच्या रथाचं हेच होणार आहे. कोणी ठेवत नाही बरं का. फार तर फार 4 तास 6 तास. अगदीच परगावून कोणी यायचं असेल तर एखाद दिवस, ते सुद्धा घरात नाही ठेवता येत. कितीही लाडका किंवा कितीही लाडकी असलो ना आपलं तरी नाही ठेवता येत बरं का. ती सोयच तशी केलेली आहे भगवंतांनी. तेव्हा भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्येच आहे, कुठेही बाहेर पाहण्याची गरज नाही. आणि हेच जे आत्मतत्व आहे हे सदोदित कायम सर्व ठिकाणी उपलब्ध असतं. हे जिज्ञासू जीवानं अन्वय आणि व्यतिरेक या साधनांनी जाणून घ्यावं, असा या 4 श्लोकांचा अर्थ आहे. काल आपण पाहिलं की पांडवांचा एकमेव जो वंशज राहिला होता त्याचं रक्षण गर्भामध्ये केलं. आणि तो जेव्हा गर्भातून बाहेर आला, काही काळानं मोठा झाला, तेव्हा त्यानं विचारायला सुरुवात केली, तुम्ही माझं रक्षण केलं का, तुम्ही माझं रक्षण केलं का, तुम्ही का ते, तुम्ही का ते. म्हणून त्याचं एक नाव पडलं परीक्षित. आणि त्यानं दिग्विजय केले. धर्मराजाने जसं राज्य सांभाळलं तसं यानंही सांभाळलं. आणि आता हा आपल्या रथामध्ये बसून चाललाय आणि मुख्य चौकात आला तेव्हा त्याने एक प्रसंग पाहिला.
इथपर्यंत काल आपण आलो होतो. काल जे आले नव्हते त्यांना कालच्या एपिसोड मध्ये काय झालं सिरियलला, एक काळा कभिन्न पुरुष, त्यानं राजवस्त्र म्हणजे दागदागिने घातले, मुकुट घातलाय, काळी वस्त्र परिधान केले, रंगाने पण तो काळा आहे. तो एका गाईला आणि बैलाला ताडण करतोय, मारतोय. आता गाय आणि बैल हे प्रतीक आहे, आपल्याला सगळ्या पुराणांमध्ये ते प्रतीक आलेलं आहे. बैल हे धर्माचं प्रतीक आहे आणि गाय पृथ्वी मातेचं प्रतीक आहे. त्यांना ताडण करतोय. हा रथातून खाली उतरला, यानं आपलं खडग या अरे तिकडे या या इथे बसा. आज तुम्ही जायचं कॅन्सल केलं तर काय, काल त्यांनी माझी परवानगी घेतली होती बरं का. दुसरी खुर्ची आणि त्यानं ते खडग उपसलं आणि आता ते तो जो कोण आहे समोर व्यक्ती त्याच्यावरती तो चालवणार. तेवढ्यात ह्या कलीनं काय केलं, त्याचे पाय धरले, शरण आला. आपल्याकडे स्पर्श वर्ग सांगितलाय बरं का, लांबून नमस्कार करावा. काही काही विशेष माता पित्यांचे चरण स्पर्श करावा किंवा असं का सांगितलंय याच्या मागे काही कारण आहे. जेव्हा आपण एखाद्याला स्पर्श करतो, अगदी स्पेसिफिक चरण स्पर्श जेव्हा आपण करतो, एखाद्याच्या चरणावरती आपण मस्तक ठेवतो, हात लावतो त्याला, तेव्हा आपल्या सद आणि असद दोन प्रकारच्या ज्या वासना असतात त्या वासना ट्रान्सफर होतात. म्हणून स्पर्श वर्ग सांगितलं आपल्याकडे. संन्यासी जे आहेत प्रामुख्याने यांना स्पर्श वर्ग सांगितलाय, लांबून नमस्कार करायचा. पण सद्गुरूंच्या चरणांना घट्ट मिठी मारावी बरं का, घट्ट मिठी मारावी सद्गुरूंच्या चरणांना. पंढरपूरला पांडुरंगांना भेटतात ना, तेव्हा ते उराउरी भेटणं असतं बरं का, मस्तक चरणावरती ठेवायचं असतं. पण तो शब्द प्रयोग आहे ना, उराउरी भेटतात बरं का तिथे. भक्त भेटतात म्हणजे भगवंत काय करतात, आलिंगन देतात आणि घट्ट पकडतात आणि म्हणाले, अरे खाली वाकले ना पांडुरंगांनी काय केलं, संतांकरता भगवंत खाली वाकले आणि त्यांना उचलून घेतलं बरं का. आजूबाजूला फार गर्दी झाली होती म्हणून त्या संतांना उचलून घेतलं आणि किती वेळ उचलून धरणार ना, हात दुखायला लागले. मग काय केलं म्हणाले, खांद्यावर बसवलं बरं का. खांद्यावर बसवलंय भगवंतांनी संतांना. भगवंतांपेक्षा काकणभर सरस सांगितलेत बरं का संत. कारण भगवंतांकडे अपपर भाव आहे थोडा, अगदी संतांकडे तोही नाहीये बरं का. यानं स्पर्श केला आणि स्पर्श केल्यावर राजाला त्याच्या मनामध्ये ज्यानं जो कोण समोर पाया पडलाय, ज्यानं आपले चरण धरले, त्याच्याबद्दल करुणा जागृत झाली. आधी मोठा संवाद आहे की भगवान श्रीकृष्ण जरी निजधामाला गेलेले असले तरी अजून आमच्यावरती अशी वेळ आलेली नाही की आमच्या राज्यात गोहत्या करावी. बघा, गोहत्या बंदी व्हायला पाहिजे की नाही, म्हणजे त्याच्याकरता चाललंय बरं कसं. कथा कीर्तन प्रवचन ऐकायची म्हणजे कशा करता, या ठिकाणी आपण जाऊन आपल्याला उभं राहायची ताकद पाहिजे. नुसतं बंद खोलीत नाही, चर्चा नाही करायच्या, फक्त प्रत्यक्ष कृतीत सहभाग व्हायचा. आणि हा
गयावया करतोय बरं का, मला मारू नका महाराज, मला मारू नका. तो म्हणाला तू कोण आहेस? राजा परीक्षितीने विचारलं तू कोण आहेस? तो म्हणाला मी कली आहे. तेव्हा परीक्षिती म्हणाला की तुला माझ्या राज्यात थांबता येणार नाही. कली मनातल्या मनात हसला, म्हणाला तुमचं राज्य ते किती, फार तर फार हस्तिनापूर म्हणजे सध्याचं जे दिल्ली आहे ना तेवढं पकडा, तो सगळा प्रदेश आहे, तो कुरुक्षेत्र वगैरे त्याच्या आजूबाजूचा प्रदेश आहे. म्हणाला माझं राज्य किती आहे सांगू का? पुढची 4,32,000 वर्ष मीच राजा आहे. त्यामुळे तुम्ही काय सांगताय, मला राहता येणार नाही. पण तरी आपण समोर बरं वागतो की नाही एखाद्याच्या? बघा, काळजी घ्या. आपण जर फक्त समोरच बरं वागत असू एखाद्याच्या, तर तो आपल्या मनातला कली आहे. आपण चांगलंच वागलं पाहिजे बरं का. आपण भक्त आहोत ना, आपली वागणूक सगळ्यांची सारखीच पाहिजे. तो म्हणाला मग महाराज मला काही जागा द्या राहण्याकरता. असं होणार नाही, कारण हे माझं युग आहे. ठीक आहे म्हणाले. मग राजा परीक्षितानं त्याला काही ठिकाणं दिली. त्याच्यामध्ये जिथे द्यूत चालतं, जुगार ज्या ठिकाणी खेळला जातो, तिथे कलीचा वास सांगितलेला आहे. त्यानंतर मद्यपान, व्यभिचार म्हणजे परस्त्री गमन जिथे चालतं तिथे, आणि हिंसा अशा ठिकाणी कलीचा वास सांगितलाय. तिथे तू राहा असं सांगितलं. कली हुशार आहे. कली म्हणाला महाराज ही सगळी जी तुम्ही ज्या जागा दिल्यात ना त्या सगळ्या वाईट आहेत म्हणाले. एक चांगली जागा द्या, नाही का? छान लक्झरी, जरा अपग्रेड झालं म्हणाले मी. मग अजून एक जागा त्याला दिली बरं का, आणि ती म्हणजे गैरमार्गानं कमवलेलं कांचन किंवा धन. गैरमार्गानं कमवायला लागतं आणि मग डुप्लिकेट पासपोर्ट बनवायचा, तिकीट काढायचं आणि पळून जायला लागतं बरं का. कलीचा वास आहे ना. काही काळजी करू नका बरं का. आता येणार सगळे एक एक बरोबर धरून आणणार. ठीक आहे म्हणला. त्या गाईची आणि बैलाची सुटका केली. राजा परीक्षित आपल्या महालामध्ये आला. कली निघून गेला. मध्ये बराच काळ गेला असा उल्लेख आहे. आणि एक दिवस हा राजा जो आहे तो आपल्या कोषागारामध्ये काय काय आहे, लॉकरमध्ये काय काय आपल्या लॉकरमध्ये काय काय आहे हे आपल्या मुलाबाळांना सांगून ठेवा. बर का. त्यांची नावं लावा. आता ज्यांनी लावले नसतील त्यांना सांगतोय. फार अवघड होतं बरं का नंतर. योग्य त्यावेळी योग्य त्या गोष्टी कराव्या बरं का. फार फार अडकून राहू नका आता त्याच्यामध्ये. म्हणाला काय काय ठेवलंय आपल्या वाडवडिलांनी, जरा बघू. म्हणून यानं लॉकर उघडायला सुरुवात केली. एक 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 एक. आपलं केवढं असतं बँकेतलं कोणीच सांगत नाही. एवढं असतं आपलं. हा एवढं असतं बरं का. मग आमचं एवढंच आहे म्हणून मला माहिती आहे. त्याचा हात खोलवट असतो. काय जे काही केले ना आपण ते सगळे एवढ्याशा एका पिशवीत भरायचं आणि पार मागे नेऊन ठेवायचं. ते आमचे वाणी काका बँकेतले, त्यामुळे त्यांनी त्या स्ट्रॉंग रूम पण पाहिलेल्या असतील. मी पाहिले म्हणजे लहान असताना. तर त्याचं असं नव्हतं बरं का. त्याचे इमारतीच्या इमारती होत्या अशा. एक 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 इमारत बघतोय. या खोलीत काय, त्या खोलीत काय, त्या खोलीत काय.
आणि झरझर 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 चाललाय बरं का. एकेका गोष्टीवर फक्त नजर टाकतोय, त्याला नजरेवरनं कळतं काय चाललंय आजूबाजूला, काय ठेवलंय इथे, ही हिऱ्यांची खोली आहे, ही माणकांची आहे, ही पाचूंची आहे वगैरे असं चाललंय. आणि जाता जाता एका खोलीच्या पुढे गेला आणि पुन्हा मागे आला आणि त्यानं वरती असं बघितलं की एक पेटी ठेवली आहे, त्याला कुलूप लावलंय. कुलपाचा शोध जो आहे ना तो ह्या युगाच्या शेवटी लागलाय बरं का, द्वापार युगाच्या शेवटी. तोपर्यंत कुलप नव्हती. धर्मराजाच्या सभेमध्ये तो उल्लेख आहे पहिल्यांदा. एक लोहार काहीतरी करत होता, तेव्हा धर्मराजाने विचारलं की हे काय काय बनवतोस तू. तेव्हा त्यानं सांगितलं की हे कुलूप नावाची वस्तू आहे, त्याच्या कशा करता बनवतोस. मग तो सगळा खुलासा आहे. धर्मराजाच्या वेळेला कुलूप तयार झाले. त्यानं सांगितलं हे कुलूप उघडा, ही पेटी काय उघडा. तो सेवक म्हणाला की महाराज, धर्मराजांनी सांगितलं की ही पेटी कधी उघडू नका. तो म्हणाला आत्ता राजा कोण आहे, आत्ता कोण आहे त्याचं ऐकलं पाहिजे ना. हो म्हणाले आत्ता तुम्हीच आहे, तुमचं ऐकलं पाहिजे. ती पेटी उघडली आणि त्याच्यामध्ये एक अत्यंत सुंदर रत्नजडित असा किरीट होता. त्यानं तो मुकुट हातामध्ये घेतला आणि त्याला क्षणभर असं वाटलं की मी जो किरीट परिधान केला ना त्याच्यापेक्षा हा कितीतरी सुंदर, कितीतरी मौल्यवान आहे. गणपतीत बघितलं ना आपण, तो 1 कोटीचा हिरा दिला बघा. वाटतं की नाही, बघायला जावं काय जात नाही आपण, पण वाटतं ना. त्यानं आपला स्वतःचा किरीट काढून सेवकाकडे दिला, तो डोक्यावर घातला आणि सेवकाला विचारलं काय कसा दिसतोय मी. बरेच जण आरशात सुद्धा बघून बघतात आणि म्हणतात बरं का स्वतःशी, आज जरा छानच दिसते मी. काय काय वेगळं दिसणार आपण, रोज जसे दिसतो ना तसेच दिसतो बरं का आपण. आपल्याला छान का वाटतं त्या दिवशी, याचं कारण आपलं मन आनंदामध्ये असतं. लक्षात घ्या, कोणत्याही मंगल प्रसंगी, मौंजी बंधन आहे, कोणाच्या विवाहाला आपल्याला जायचंय, रिसेप्शनला जायचंय, काही अगदी कुठलाही छोटा वाढदिवसाला जायचंय, दोघाला जेवणाला जायचंय, कोणतंही मंगल कार्य, तर आपण ज्यावेळेला छान तयार होतो आणि आरशात बघतो ना तेव्हा आपल्याला आपण अधिक छान वाटतो का, आपलं मन त्यावेळेला अधिक आनंदी असतं म्हणून, बाकी काही. हा सेवक होता, हा म्हणला महाराज छान दिसतंय तुम्ही. त्यालाही बरं वाटलं, मुठभर मांस चढलं त्याच्या अंगावरती. सेवकानं स्तुती केली की मांस चढतं बरं का अंगावरती, त्यामुळे फार जपून राहायला लागतं. कोणी स्तुती केली की फार जपून राहायचं. आपल्याला धोका कशा कशापासून आहे हे कळलं पाहिजे. फक्त स्तुतीत अडकायला लागलं की गडबड होते. आणि म्हणला चला शिकारीला. सेवकांना काही कळेना, हा आत्तापर्यंत कधी असं म्हणलं नव्हतं चला शिकारीला. राजा म्हणल्यावर काय सगळे रथ सिद्ध केले, यानं सगळं ते शिकारी करता जे साहित्य लागतं ते जमा केलं. पटपट पटपट 8-10 रथ आहेत बरोबर. राजा एका रथामध्ये बसला आणि भरधाव वेगाने रथ निघाला. सेवक आहेत सगळे, जेवणाची वगैरे तयारी घेऊन गेलेले आहेत. पण आज ह्यांना जंगलामध्ये गेल्यानंतर इतकी बेछूट हत्या केली, अनेक प्राणी मारले. कोणते प्राणी मारायला पाहिजे याचे नियम आहेत. आता त्याच्याकडे नको जायला. रामकथेच्या वेळेला मी सांगितले होते ते नियम. कुठल्या प्राण्याचा वध मान्य आहे शास्त्राला. पण आज ह्यानं बेछूट प्राणी हत्या केली आणि रथ भरधाव वेगाने निघाला. इतका हात गेला, इतका हात गेला, इतका हात गेला की आजूबाजूचे रथ होते ते केव्हाच मागे पडले. आणि आता राजाचा एकट्याचा रथ आहे. अगदी घनदाट अरण्यामध्ये गेला आणि बराच वेळ राजानं काही खाल्लं प्यायलं नाही, तहान लागली. म्हणून त्यानं त्या अरण्यामध्ये एका ऋषींचा आश्रम आहे, श्रमिक नावाचे ऋषी. त्या आश्रमामध्ये रथ नेला तेव्हा श्रमिक ऋषी ध्यानस्थ होते, ध्यानामध्ये बसले होते. कोणीही नव्हतं आश्रमामध्ये. यानं बघितलं की ऋषी ध्यानामध्ये बसले. हा राजा आहे ना, रजोगुण ज्याच्यात अधिक आहे तो राजा. राजा म्हणजे रजोगुणाचं प्रतीक आहे बरं का. आपल्यामध्ये सत्वगुण थोडा अधिक आहे. म्हणून आपण कथा कीर्तन प्रवचनाला जातो. ज्यांच्यात
रजोगुण अधिक असतो त्यांना काय वाटतं, माझी गल्ली सुधारली पाहिजे, मग माझा मोहल्ला सुधारला पाहिजे, मग तो म्हणतो आता मी हे सगळं केले की नाही, मग मला तिकीट मिळालं पाहिजे. हे सगळे रजोगुणीवाले बरं का. नगरसेवक तरी मी किती काम करतोय, काहीतरी दिलं पाहिजे की नाही मला, नाही तर मग या पक्षातून आहेच तयारी. ते म्हणून मी सांगितलं ना परवा, वॉशिंग मशीनच्या बटनावरती आता नवीन आलंय वॉशिंग मशीन, ते स्टार्ट आणि स्टॉप असं असतं ना मशीनवर, ते नाही काही हल्ली म्हणाले, फक्त कमळ छापतात. ऋषी ध्यानस्थ बसलेत, याला काही कळे ना, मी आलोय तरी हे उठले नाहीत. याने दोनदा हाक मारली आणि राजाचा असा समज झाला की मी आल्यानंतर माझं यांना आदर सत्कार करावा लागेल, कारण पांडवांच्या म्हणजे राजाश्रयावरती हे सगळे आश्रम चालत आहेत. पण म्हणून आश्रमातले जे ऋषी आहेत ते काही राजाचं लांगुल चालन करत नाहीयेत, त्यांची वृत्ती तशी नाहीच आहे. ऋषी ध्यानात आहेत, त्यांना काही कळलं नाही, राजा आलेलाही कळलं नाही, त्यांनी हात मारलेली कळलं नाही. हा परत गेला आणि दरवाजापर्यंत गेला तेव्हा तिथे एक मेलेला साप पडलेला पाहिला. त्यानं काय केलं, आपला बाणाच्या अग्रावरती तो साप असा, त्याच्यात तो बाण खुपसला, उचलला, परत आला. शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये तो साप पुष्पमाला जशी घालतात तसा अडकवला आणि निघून गेला परत. राजा परत गेला. काही वेळाने तिथे ती ऋषी बालकं आली. त्यातल्या एकाला धावत धावत जाऊन शमीक ऋषींचा मुलगा आहे शृंगी, तो नदीवरती खेळायला गेला होता. त्याला सांगितलं की आपल्या गुरुदेवांच्या गळ्यात असा कोणीतरी सर्प अडकवलेला आहे. त्यावेळेला त्या शृंगीनं तो नदीकाठी होता तिथलं जल उचललं आणि शाप दिला की ज्या कोणी हे कृत्य केलं असेल त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नाग चावेल आणि त्याचा मृत्यू येईल, आणि ते सोडलं. शापवाणी उच्चारली आणि त्याला अतीव दुःख झालं असा उल्लेख आहे दाखवता. तो रडत 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 ऋषींसमोर आला बरं का. किती वेळ रडतोय ऋषींना काही भान नाही. ते जेव्हा ध्यानावर न उतरले, समाधीवर न उतरले, तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपला मुलगा रडतोय, कोणीतरी गळ्यात सर्प टाकलाय. त्यांनी अगदी तो एखाद्या माळेसारखा बाजूला काढून टाकला, मुलाला जवळ बोललो, काय रे काय झालं, का रडतोयस. मग त्यांनी तो सगळा प्रसंग सांगितला, मी असं असं केलं बाबा, मी शाप दिला. मग ऋषींनी पुन्हा ध्यान लावलं आणि कोणाला शाप दिलाय हे पाहिलं ध्यानात, कोण आलं होतं. आणि तेव्हा त्यांना कळलं की राजा परीक्षेत येऊन गेला. ते म्हणणारे, अरे अरे तू फार वाईट केलंस बरं का, तो फार फार धार्मिक राजा आहे, त्याच्याकडनं अनावधानाने ही चूक झाली म्हणाले. काही कारण असेल त्याच्या मागे, पण तू शाप द्यायला नको होतास. ठीक आहे, आता एक कर, त्याच्याकडे जा आणि त्याला सांग बरं का की आजपासून 7व्या दिवशी राजा तुझा मृत्यू आहे. त्या राजा परीक्षिताच्या जागी आपण स्वतःला ठेवून बघा, काय व्यवहार पालटतात आपले, काय व्यवहार पालटतात. का हो, 7च दिवस शिल्लक आहेत ना आता, मग जरा चांगलं वागावं म्हणतो, आधी नाही कधी सुचलं. म्हणून या कथा नाहीच, हे आत्मपरीक्षण आहे सगळं. तेवढ्या करता आहे बरं का. तो गेला आणि त्यानं परीक्षित राजाला, काही ऋषिकुमार आहेत बरोबर, त्यांचाही उल्लेख आहे. रात्री गेला, जाईपर्यंत रात्र झाली होती. राजाला अस्वस्थच होता राजा जेव्हा महालात परत आला ना तेव्हा त्याला कळलं नाही बरं का, मी असा कसा काय वागलो, मी अत्यंत सात्विक आहे खरं तर. घरी आला आणि तो किरीट काढून ठेवला. तो ठेवल्यावर राजाला लगेच पश्चाताप झाला बरं का. मग राजा असं का वागला होता, याचं कारण त्यानं जो किरीट घातला होता ना तो जरासंधाचा होता. भीमाचं आणि जरासंधाचं जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला जरासंधाचा वध केल्यानंतर जरासंधाच्या मुलानं भीमाला
प्रतिकार केलायस की तू हे घेऊन जाऊ नकोस. म्हणजे एका अर्थानं तो जो किरीट आहे तो भीमानं अवैध मार्गाने आणलेला आहे. त्याच्यात कली जाऊन बसला आणि कलीनं काय केलं, त्या किरीटावाटे राजाच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. आपण म्हणतो की नाही, काय बुद्धी फिरली की कशी फिरते, अशी फिरते बरं का. सगळं छान चाललं होतं कालपर्यंत, अगदी सगळं छान चाललं होतं, कसं अचानक काय बुद्धी फिरली आणि असं वेडवाकडं वागायला लागले. कलीचा प्रभाव आहे बरं का, कलीचा प्रभाव आहे. राजानं सर्व संग परित्याग केला, म्हणजे सगळ्या गोष्टी सोडल्या. आपल्या मुलाला जन्मेजयाला राज्याभिषेक केला आणि 7 दिवस शिल्लक आहेत. तर या 7 दिवसात जरा काहीतरी काय साधन करावं, असं कोणतं साधन आहे जे 7 दिवसामध्ये मुक्ती मिळवून देऊ शकतं, असं सगळ्यांना विचारत हिंडतोय बरं का. गंगेच्या तटावरती आला, अनेक ऋषी आहेत, त्यांना विचारलं की महाराज आता माझ्याकडे 7च दिवस शिल्लक आहेत, काही असेल तर सांगा, 7 दिवसात मुक्ती कशी काय मिळणार. ऋषी सांगतात मुक्ती करता अनेक जन्मजन्मांतरीची तपश्चर्या करायला लागते, नामस्मरण करायला लागतं, एवढं सगळं ते साठायला लागतं पूर्व पुण्य. तेव्हा सद्गुरूंची भेट होते आणि मग सद्गुरू तो पुढचा मार्ग दाखवतात. पण काय परीक्षितीचं भाग्य आहे बघा, त्याच्याकरता शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. शुकदेव दुसरे कोणी नाही बरं का, प्रत्यक्ष परब्रह्म तत्वच आहे. आणि शुकदेवांची काय ताकद आहे माहितीये तुम्हाला. शुकदेवांची ताकद सांगतो. धर्मराजाचा राजसूय यज्ञामध्ये धर्मराजाने विचारलं, भागवतातला पुढे बरं का, नंतर हा उल्लेख पण आलाय ओघात म्हणून सांगतो. धर्मराजाने विचारलं भगवंतांना, श्रीकृष्णा यज्ञ सफल झाला, राजसूय यज्ञ सफल झाला, हे कसं काय समजायचं. तर भगवंत म्हणाले, अरे यज्ञ सफल झाला ना की एकदा यज्ञ सफल झाला की स्वर्गामध्ये एक घंटा वाजते, टण असा आवाज येतो, तो तुला ऐकू येईल बरं का राजा. कसा काय ऐकू येईल, कसा काय येतो. राजाने विचारलं कसा काय येतो भगवंता. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, ज्यावेळेला राजसूय यज्ञाचं भोजन मांडलं जातं ना, तेव्हा एखादा जरी पुण्यात्मा जेवायला आला तर तो घंटानाद होतो बरं का. आणि असं प्रसादाचं भोजन हजारो जण चाललेत बरं का. हजार जण बसतायत एका वेळेला आणि 1000 जण उठतायत एका वेळेला. आणि धर्मराजाला वाटतंय एकदा तरी तो आवाज ऐकावा, एकदा तरी. आणि भगवंतांनी काय केले माहितीये, या राजसूय यज्ञामध्ये खरकटी पानं उसळण्याचे काम केले नाही. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखही द्वापरे परिचर्यायाम. सेवा धर्म द्वापार युगामध्ये सेवा धर्म का श्रेष्ठ मानलेला आहे, तर भगवंतांनी सेवा केली आहे बरं का. फक्त करून घेतलेली नाहीये, अखंड केलेली पण आहे प्रत्यक्ष. भगवंत त्या पत्रावळी उचलत आहेत आणि काय जी जागा आहे तिथे नेऊन टाकतायत. आता आपल्याला माहिती आहे पत्रावळीत जेव्हा जेवण चालतं तेव्हा आमटी असते, भाजी असते, काय वरण असतं, ते सांडतं रस्त्याने जाताना जर त्या अशा उचलल्या. असा झालाय बरं का तो रस्ता. आणि त्या पत्रावळी टाकल्या आहेत ना, त्या साक्षात श्रीकृष्णांनी टाकल्यात बरं का तिथे. आणि तिथे शुकदेवांच्या रूपामध्ये एक पोपट येऊन बसला. आणि काय केलंय शुकदेवांनी, त्या पत्राळीवरच एक शीत फक्त खाल्लं बरं का. एक शीत त्या शुकानं खाल्लं आणि स्वर्गामध्ये हजारो घंटा वाजायला लागल्या. इतका जबरदस्त नाद आला, इतका जबरदस्त नाद आला, इतका जबरदस्त नाद आला
भगवंत बघतायत कोण आलंय कोण आलंय कोण आलंय कळेना बरं का भगवंतांना इतका पुण्यात्मा कोण आहे. आणि भगवंतांच्या लक्षात आलं की जिथे मी त्या पत्रावळी टाकल्यात ना तिथे शुक महामुनी बसलेत. म्हणाले भगवंतांनी तिथे साष्टांग प्रणिपात केलाय शुकदेव. काय पुण्यात्मा आहे शुकदेव. भगवंतांचं अंग खराब झालं बरं का, त्या खरकट्या अन्नामुळे वस्त्र खराब झाले असा उल्लेख आहे. पण भगवंत म्हणतात भगवंत राजाला म्हणतात राजा सेवेचा प्रसाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं. याला प्रसाद म्हणतात सेवेचा. तो राजसूय यज्ञ झाला, पार पडला. भगवंतांनी त्याच्यामध्ये सेवा केली. आणि या परीक्षित जो पांडवांचा एकमेव वंशज राहिला होता त्यानं सगळ्याचा त्याग केला. आणि त्याला उपदेश द्यायला भगवान शुकाचार्य भगवान की, शुकाचार्य भगवान की, शुकाचार्य भगवान की. आणि त्यांनी प्रश्न केला बरं का महाराज माझ्याकडे 7च दिवस शिल्लक आहे, मला काहीतरी मुक्तीचं साधन सांगा. गुरु आहेत ना, नंतर तो गुरुदेव म्हणलाय त्यांना. पुढे पुढे संबोधन बदलत गेली आहेत बरं का, भागवतात तशी झालेली. शुकदेव म्हणाले अरे 7 दिवस ना भरपूर आहे, काय साधन करू. काही करू नकोस म्हणाले, फक्त ऐक. तो म्हणला फक्त ऐकल्यावर अशी मुक्ती मिळते. म्हणले हो, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग मिळते. म्हणले फक्त कसं ऐकायचं. नवव्या अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी सांगितलं बरं का कसं ऐकायचं. 9वा अध्याय फार महत्वाचा आहे बरं का. माऊली म्हणाल्या कसं ऐका. तरी अवधान ऐकले दिजे, फक्त फक्त त्या ठिकाणी राहा म्हणाले. राहा म्हणजे आपण देहान असतो, मन फिरत असतं, तसं करू नका. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणाल्या मी प्रतिज्ञा करतो, मुक्त झाला नाही तर त्याचे दोष माझ्याकडेच सगळे. संत दोष पण पत्करतात बरं का. हे प्रतिज्ञोत्तर माझे, तुम्ही काय करा, उघड ऐका, फक्त ऐका, बाकी काही करू नका. राजा म्हणाला इतकं सोपं आहे का. म्हणले हो, फक्त ऐकायचं म्हणाले. शांत बसायचं आणि ऐकायचं. आणि मग त्यानं एक एक जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांच्या उत्तरा दाखल शुकदेवांनी हा सगळा श्रीमद भागवत ग्रंथ राजाला सांगितला. त्यांनी हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं ती निर्मिती सांगितली. ब्रह्मदेवांची निर्मिती सांगितली. त्याच्यानंतर सृष्टीचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर भगवंतांचा जो वराह अवतार आहे त्या वराह अवताराची कथा येते. देवर्षी नारद आणि सनकादिक ऋषी, जेव्हा हे सनकादिक ऋषी यांचं जसं नारदांचं भ्रमण चालू आहे तसं सनकादिकांचं पण भ्रमण चालू आहे. सनकादिक भ्रमण करत असताना भगवंतांना भेटण्यासाठी म्हणून वैकुंठामध्ये गेले. तेव्हा भगवंतांच्या जे 2 द्वारपाल आहेत, जय आणि विजय, हे त्या ठिकाणी उभे होते. त्या जय विजयांनी यांना अडवलं. आता सनकादिक हे यांचं वय पुष्कळ आहे, पण 5-6 वर्षाचे बालक असल्यासारखे आणि दिगंबर अवस्थेमध्ये फिरत आहेत.
हे हसले या दोघांकडे बघून. काय म्हणाले, एवढे ज्ञानी ऋषी आहेत आणि हे असे वस्त्रहीन फिरतायत, काही वाटतं का नाही म्हणून हे हसले बरं का. काही कुत्सितपणे बोलले या सनकादिकांना. तेव्हा सनकादिक म्हणले की तुम्ही भगवंतांच्या एवढ्या जवळ राहता, एवढ्या निकट असता तुम्ही, तरी तुमच्यामध्ये हा भेद आहे. तुमच्या दृष्टीमध्ये हा भेद आहे. बघा ना, समजा 4 वर्षाचा एखादा लहान बाळ आहे आपल्याकडे, लहान मुलगा, त्यानं काय अंगावरती कपडे परिधान केले काय किंवा नाही केले काय, काही फार फरक पडत नाही घरात त्यानं. आपण फार तर त्याला ओरडू की असं फिरू नकोस, पण तो काही दृष्टीतला भेद नाही. आणि सनकादिक म्हणाले की तुमच्या दृष्टीमध्ये हा जो भेद आहे ना, याच्यामुळे तुम्ही 3 जन्म मर्त्य लोकामध्ये, म्हणजे पृथ्वीवरती, हा मर्त्य लोक आहे, मर्त्य लोकामध्ये जन्म घ्या आणि असुर कुळामध्ये घ्या. या जय विजयाने या सनकादिकांचे पाय पकडले आणि ते म्हणाले की आम्हाला तुम्ही उशाप द्या, आमच्याकडून चूक झाली. तेव्हा हे सगळं चालू असताना भगवंत स्वतः दारावरती आलेत बरं का. महाविष्णू आणि लक्ष्मी माता दारापर्यंत आले. त्यांच्या कानावरती हा सगळा आवाज गेला, काय चाललंय. त्यावेळेला भगवंतांनी असा उल्लेख केलाय की मला खरं तर यांना धडा शिकवायचा होता, कारण मागे मी आणि लक्ष्मी माता एकदा वार्तालाप करत होतो. बघा, लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. आम्ही दोघं बोलत असताना हे मध्ये बोलले एकदा. तेव्हा मला सांगायचं होतं यांना की असं करायचं नसतं, पण काय करणार म्हणाले, मला फार प्रेमानं वागावं लागतं ना सगळ्यांची, म्हणून मी काही बोललो नाही. मला यांना एकदा ऐकवायचं होतंच. बरं झालं तुम्ही यांना शाप दिलात, मग उशाप द्या काहीतरी. तर या 3ही जन्मांमध्ये तुमचा उद्धार होईल आणि तो माझ्या दर्शनानं होईल. या जय आणि विजयांचा पहिला अवतार म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. वराह भगवंतांनी हिरण्याक्षाचा उद्धार केला आणि हिरण्यकश्यपूचा आपण कथा जशी येईल तसं पुढे पाहूया. पृथ्वी रसातळाला गेली असा उल्लेख आहे. रसातळाला गेली म्हणजे प्रत्यक्षामध्ये ती काही समुद्रात बुडवलेली नव्हती, पाप वाढलं होतं, किंवा अगदी रसातळाला गेली याचा शब्दार्थ जरी आपण घेतला तरी तोही पकडूयात की ती खोल कुठेतरी पाण्यामध्ये गेली आणि मग तिला वर काढायचंय. तिला वर काढायचंय तर जो प्राणी जमिनीवरती सुद्धा श्वास घेऊ शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा श्वास घेऊ शकतो असा अवतार घेणं भगवंतांना भाग आहे. मग त्यातला जो जमिनीवरती श्वास घेऊ शकतो, पाण्यातही श्वास घेऊ शकतो आणि काही कार्य करू शकतो, म्हणजे ज्याचं तोंड मोठं आहे, वर काढायची ना पृथ्वी, ती कुठेतरी धरली पाहिजे, म्हणून जो भगवंतांनी अवतार घेतला तो वराह अवतार. हिरण्याक्षाबरोबर वराह भगवंतांचं मोठं युद्ध झालं. त्या युद्धाचं वर्णन आहे भागवतामध्ये. तो गदा फिरवत आला आणि मग वराह भगवंतांवरती त्यांनी गदा चालवली. वराह भगवंतांनी अगदी लिलया त्याला संपवला आणि आपल्या दाढेवर 2 फोटो आपण बघतो बघा. एकतर वराहाचं जे मुख आहे त्याला वरती पुढे शिंग आहे, त्याच्यावरती पृथ्वी धरली आहे, किंवा काही ठिकाणी 2 जो जबडा उघडल्यानंतर म्हणजे आपल्या दाढेत धरली असा उल्लेख आहे. असे 2 प्रचलित फोटो आपल्याला बघायला मिळतात. तर एका अर्थाने भगवंतांनी ती पृथ्वी उचलली, अवकाशामध्ये स्थिर केली बरं का. पृथ्वी ग्रह आकाशामध्ये फिरतोय ना, त्यांनी ती अवकाशामध्ये थांबवली, त्याचा स्पीड सेट केला, नाहीतर ती जरा वेगात फिरायला लागली तर आपला अवघड होईल. भूकंपाचा एक छोटासा धक्का बसला तर काय होतं पाहिलंय आपण. अनेक दुर्घटना, फार नाही, 3 रिश्टर स्केल 4 रिश्टर स्केल
की जर जरा जरा तिचा स्पीड वाढला तर आपलं जगणं अवघड होईल. मग भगवंत म्हणाले कलियुगात कुलकर्णी आजींकडे भागवत कथा होणार आहे, तेव्हा तिथे कोणाला त्रास नको यायला, म्हणून म्हणाले त्याचा एक विशिष्ट स्पीड राहू दे, म्हणून तो सेट केला. भगवंत अंतर्धान पावले, हिरण्याक्षाचा वध केला. ती सगळी कथा राजाला सांगितली. त्याच्यानंतर भागवतामध्ये कपिल मुनींची कथा येते. कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्या पोटी भगवंतांचा जो अवतार झालाय तो कपिल अवतार आहे. कपिलांनी सांख्यशास्त्राचा म्हणजे तत्वज्ञानाचा उपदेश केला. काल मी त्यातलं एक कदाचित काल कपिल मुनींची कथा साधारणपणे कालच्या भागात आपली यायला पाहिजे होती, म्हणून आपण जीव जन्म कसा घेतो हे सगळं त्या भागात आहे बरं का, ते सांगितलं. आपल्या एखादी वासना असते ती कशा पद्धतीनं पाण्याचा अणू रेणू पकडून ठेवते आणि मग ती फलित होते, तो सगळा भाग मी सांगितला. तो पण ते म्हणजे आपण नाही, असा उपदेश कपिलांनी आपल्या मातेला देवहूतीला केला आणि तिला सांगितलं की आई तू आता भगवंतांचं ध्यान कर, फक्त बाकी काही करू नकोस. अष्टांग योग जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कपिल मुनींनी आपल्या मातेला सांगितला. आणि त्यानंतर या सगळ्या ज्या कथा आहेत ह्या वेगवेगळ्या कल्पांमधल्या कथा आहेत बरं का. म्हणजे या युगातल्या असणे, काही आधीच्या युगातल्या सुद्धा आहेत, काही त्याच्या आधीच्या कल्पांमधल्या सुद्धा आहेत. त्याच्यामुळे हे आत्ता घडलं का नेमकं, तर असं नाही. आणि 3 ठिकाणी चालू आहे, जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं. तेव्हा काही कथा ह्या राजा परीक्षिती आणि शुकदेव यांच्या संवादातून आहेत, काही मैत्रेय विदुर संवादातून आहेत आणि काही सूत आणि शौनक यांच्या संवादातून आहे. त्यातली एक कथा भागवतात येते, ती म्हणजे सतीदेवींची कथा. सतीदेवी ह्या पार्वती मातेचा आधीचा अवतार आहे. शिवजी आणि सतीदेवी हे पती पत्नी आहेत. आधीच्या कल्पातली म्हणा, आधीच्या युगातली म्हणा, अशी ही कथा आहे. आता ही कथा नेमकी घडली आहे केव्हा, किंवा याच्या आधी एक घटना घडली, ती कधी घडली आहे तर त्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे. बहुतेक सगळ्या पुराणांमध्ये रामकथा आहेच बरं का. फार फार नाहीच आहे, रामकथा नाही असं काही संदर्भ आहेतच रामायणातले. सीता मातोश्रीचं हरण झालंय, रावण पळवून घेऊन गेलेला आहे आणि प्रभू रामचंद्र विलाप करतायत, झाडांना मिठ्या मारतायत बरं का, विचारतायत तुम्ही माझी सीता पाहिली का, तुम्ही माझी सीता पाहिली का. आणि शिवजी हे सगळं बघतायत बरं का ध्यानामध्ये, डोळे बंद आहेत शिवजींचे. ते रोज सांगतात बरं का सतीदेवींना, काय घडलं आज, काय घडलं आज, काय ते परब्रह्म तत्वानं आज काय केलं. सती म्हणतीये तुम्ही सांगताय की ते परब्रह्म तत्व आहे, परब्रह्म तत्व कधी असं बायको करता रडतं का. कलियुगात खूप जण रडतात बरं का, काही जण बायको करता रडतात, काही बायकोमुळे रडतात. आणि शिवजी असे ध्यानात आहेत बरं का, काहीतरी पुटपुटतायत बरं का, पुटपुटतायत. आणि तिला प्रश्न पडलाय, डोळे मिटले, ध्यान लागलंय, मध्येच हसतात काय, मध्ये डोळ्यातनं गळा 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 अश्रू काय येत आहेत. ती म्हणली
म्हणली काय हो, सतीदेवी म्हणतात बरं का, काय हो बरं चाललंय ना सगळं. बायकोला लगेच डाऊट येतो बरं का, म्हणून तिने विचारलं काय हो. कोणाच्या हो स्मरता नामाते, कोणाच्या नामाचं सारखं सारखं स्मरण करता, कोणाच्या हो स्मरता नामाते, सत्य का सांगा नामाते, सत्य का सांगा नामाते. कोणाच्या सारखं कोणाचं चिंतन करता, असं कोण आहे वेगळं हा ज्याचं तुम्ही चिंतन करता. तिला खरं तर जिचं म्हणायचं होतं बरं का, पण ती म्हणली लगेच नको. सांगा नामाते, सांगा मला सांगा. बघा आपण प्रेमात पडलो ना, आपण म्हणजे जे पडले त्यांच्या करता. आपण सगळे पडलोय बरं का, भागवताच्या प्रेमात होतो आपण सगळे, म्हणून आपल्या डोळ्यातनं अश्रू येतात की नाही कधी 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 उदासीन दिसता, कधी कधी स्थितीवरही नसता, कधी कधी उदासीन दिसता, कधी कधी स्थितीवरही नसता. कधी कधी तुमचा चेहरा फार उदास वाटतो, आणि कधी कधी तुमच्याकडे पाहिलं ना की अत्यंत तेजस्वी काय तो तुमचं मुखकमल दिसतं. कधी कधी स्वतःशीच हसता, कधी कधी कुणास रुसता, कधी कधी रुसता म्हणाले तुम्ही स्वतःवर. मला सांगा नेमकं काय चाललंय. कोणाच्या हो स्मरता नामाते, सत्य का सांगा नामाते, सत्य का सांगा नामाते, सत्य का सांगा नामाते. कोणाच्या हो स्मरता नामाते. मराठीची गंमत घ्यायची बरं का. कोणाचं नाम सतत स्मरण करत असता तुम्ही. अहो सतीदेवी विचारतायत, त्या असं विचारलंच नाही बरं का. कोणाचं नाम घेता तुम्ही. शिवजी म्हणाले अगं मी अखंड त्या रामाचंच नाव घेतो बरं का. ते म्हणाले हा कसला राम जो बायको करता रडतो, आणि हे तुमचं परब्रह्म. म्हणाले अगं खरंच ऐक तू माझं, छे हो हे काही परब्रह्म नाही. शिवजी सांगतात बरं का देवींना, अगं नको नको नको, ते माझं परब्रह्मच आहे. तुला त्याची लीला कळत नाही ग. त्याला काही अशक्य नाही आहे. काय अशक्य होतो रामचंद्रांना. जरा अशी फिरवली असती ना पृथ्वी 14 वर्ष झटक्यात संपली असती. अवघड होतं का नाही. त्यांनीच ती तोलून धरली आहे बरं का. त्यांच्याच ताकदीवरती ती आज चालली आहे. आणि असे अनंत ब्रह्मांड आहेत एकाच वेळेला धरलेली. हे आपल्याला एक माहिती आहे. काही नाही म्हणाले मी परीक्षा घेते असं म्हणून जानकी देवींचं रूप घेतलं. आणि रामचंद्र ज्या रस्त्याने चालले तिथे समोर एका शिळेवरती प्रगट झाल्या. असे चाललेत बरं का. बघितलं समोर आणि रस्ताच बदलला. म्हणाले नको. आणि मागणं लक्ष्मण जी येत आहेत बरं का. लक्ष्मणजी सांगतायत दादा दादा हे बघ वहिनी एवढ्यात झालं गायब. प्रभू रामचंद्र डावीकडे वळले, ह्या पुन्हा तिथे प्रगट झाल्या बरं का.
पुन्हा लक्ष्मणजी म्हणतात, अरे दादा हे बघ. बर, एवढं एवढं केल्यानंतर तरी कळावं की नाही हो. या आतमध्ये एक फक्त खुर्ची येत आहे. इकडे सर. एवढं झाल्यावर तरी कळावं की नाही. बसा बसा बसा, पुढे जाका बसा. एक खुर्ची द्या, आहे का? सगळे सगळे नका हलू. ठीक आहे ताई. थोडं इकडे सर बघू. बसा. आणि म्हणाले, तिसऱ्यांदा पुन्हा समोर प्रकट झाल्या बरं का. लक्ष्मणजींनी दोनदा सांगितलंय दादाला की ही बघ वहिनी. त्या समोर प्रकट झाल्या आणि रामचंद्रांनी साष्टांग प्रणिपात केला बरं का. तू का आई, असं म्हणाले बरं का. जगन्माते तू का आलीस. अगं फार किरकोळ संकट आहे, याच्याकरता तुला याची गरज नाही. मी हे नाटक करतोय बरं का, हे सगळं व्यवहारात दाखवण्याकरता. म्हणून साष्टांग प्रणिपात घातला केला. आणि सतीदेवींना कळलं बरं का, ज्या अर्थी त्यांनी मला ओळखलं त्या अर्थी हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. आणि आता शिवजी विचार करतायत बरं का, त्या जेव्हा परत कैलासावरती गेल्या ना, तेव्हा शिवजींच्या मनामध्ये काय चाललंय की जे माझे आराध्य आहे त्यांनी माझ्या पत्नीला माते म्हणून हाक मारलेली आहे, आई म्हटलेलं आहे. तेव्हा आता मला हिच्या बरोबर आईसारखा व्यवहार केला पाहिजे. हा, मला हिला पत्नी म्हणून वागवता येणार नाही. मग काय त्याच्याकरता, तर एकतर आईप्रमाणे व्यवहार केला पाहिजे किंवा हिनं देहत्याग केला पाहिजे. याच्याकरता ही कथा आहे. काय भागवतातल्या कथांचे हेतू किती उदात्त आहेत बघा. आणि म्हणून दक्ष प्रजापतींची कथा. शिवजी आणि त्यांच्यामध्ये काही भांडण झालं, पण शिवजींनी कधीही ते आपल्या पत्नीला कळू दिलं नाही, सतीदेवींना कळू दिलं नाही. ते तिच्याशी अगदी व्यवस्थित व्यवहार करतायत. एका शब्दानेही ते बोलले नाही. पुढे काही वर्षानंतर या दक्ष प्रजापतीनं एक यज्ञ आयोजित केला. दक्ष प्रजापतीची कन्या ही सती. त्या यज्ञाला सगळ्यांना बोलवलेलं आहे, सगळ्या देवदेवतांना बोलवलंय. पण शिवजींना निमंत्रण पाठवलेलं नाही. आणि शिवजींना निमंत्रण नाही त्यामुळे ब्रह्मदेव सुद्धा गेलेले नाहीत आणि भगवान महाविष्णू सुद्धा गेलेले नाहीत त्या यज्ञाला, असा उल्लेख आहे. पण तो यज्ञ जेव्हा होता तेव्हा सगळे देवविमान जी होती ती कैलासावरून जायला लागली. तेव्हा सतीदेवी काही काम करतात. एक विमान खाली आलं, त्यातनं एक देवस्त्री उतरली आणि तिनं विचारलं, काय ग, तुमची अजून तयारी नाही झाली, तू येणार नाहीयेस. आता फार प्रश्न पडतो बघा, असं आपल्याला कोणी विचारलं की आपल्याला बोलवलं नसेल ना, फार प्रश्न पडतो. कुठे जायचंय, काय आहे, कुठला कार्यक्रम आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव कळले बरं का. आणि तिची देवांगना होती, तिनं सांगितलं, अगं तुझ्या वडिलांकडे यज्ञ आहे, तू अजून कशी काय तयार नाहीस.
तिनं सांगितलं नाही बरं का मला निमंत्रण नाहीये. तसं वागायचं ना व्यवहारात भागवत शिकवतो बरं का आम्हाला. ती म्हणली हो हो झालंय आमचं, मी आता फक्त छान साडी नेसणार आहे आणि येणार आहे, झालंय बाकी सगळं बिग पॅक आहे आमच्या. आणि शिवजींना म्हणाले अहो असा यज्ञ आहे माझ्या वडिलांकडे, तर आपल्याला गेलं पाहिजे. तेव्हा शिवजी म्हणले अगं मागे एकदा त्यांचं आणि माझं जरा थोडं नाजूकच झालेत बरं का आमचे संबंध, तर नको जायला आपण. नाही असं कसं नको जायला, तुमचं ठीक आहे हो, मला गेलं पाहिजे ना, माझे वडील आहेत ते. बघा अर्थात हे संबंध आई वडील आहेत तोपर्यंत असतात बरं का दुर्दैवानं. कलियुगात काय भावाचे आणि बहिणीचे संबंध फक्त 50-60 लाखावरनं फिसकटतात बरं का. मला हे बोलायचं नाही पण वस्तुस्थिती आहे. व्यावहारिक कारणावरनं आपण काय 25 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष एकत्र राहिलोय, एक विशिष्ट नातं जपलंय, ते फक्त पैशावरून आपण मोडायला तयार होतो. अजून काय कलियुगात वाईट व्हायचं बाकी आहे. आणि सगळ्यात जास्त कोर्टामध्ये या पद्धतीच्या केस आहेत बरं का. ती म्हणाली तुमचं ठीक आहे, मला गेलं पाहिजे माझ्या वडिलांकडे. शिवजी म्हणाले हरकत नाही तू जा, पण मला असं वाटतंय तू नाही गेलीस तर चालेल. ती म्हणली नाही मला गेलंच पाहिजे. शिवजींना माहिती बरं का पुढे काय होणार आहे. त्यांनी काही शिवगण बरोबर पाठवले. तो यज्ञ मंडप अत्यंत सुंदर होता बरं का, फार मोठा यज्ञ सांगितलाय, काही महिने चालणारा यज्ञ केलाय दक्ष प्रजापतींनी. ती गेली, पाहिलं अत्यंत सुशोभित सगळं वातावरण आहे. गेल्या दारातनं तिनं पाहिलं की आपल्या सगळ्या भगिनी वर्ग आलेला आहे. ती त्यांना भेटायला म्हणून गेली बरं का, पण वडिलांनी सांगितलं होतं तिच्याशी कोणीही बोलायचं नाही. ही म्हणाली बहिणी अशा वागल्या म्हणून काय झालं, आई नाही असं वागणार. काही झालं ना तरी आई आहे ती माझी. बहिणींबरोबर काही बिनसलं असेल, त्यांच्या मनात काही गैरसमज झाले असतील, पण दक्ष प्रजापतींना आपल्या पत्नीला सुद्धा सांगितलं होतं बरं का. तिने जवळ घेतला असा उल्लेख आहे तेवढ्यापुरतं, पण तिला लक्षात आलं. तो कोरडेपणा ना तो लक्षात येतो बरं का व्यवहारातला. लक्षात ठेवा काय, आत्मीयताही लक्षात येते आणि कोरडेपणाही लक्षात येतो. तिनं तेवढ्यापुरतं तिला जवळ घेतलं आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती भक्ती बरं का कुणा करता काय काय आसनं मांडलेली आहे. आणि तिनं पाहिलं की ब्रह्मदेवांकरता आसन आहे, भगवान महाविष्णूंकरता आसन आहे, बाकीच्या सगळ्या देवदेवतांकरता आसन आहे, पण शिवजींकरता आसन मांडलेलं नाही. आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं, कारण वडिलांनी तिच्याकडे बघितलंच नव्हतं. ती यज्ञमंडपात दिसली तरी त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. आणि तेव्हा तिला शिवजींचे सगळे शब्द आठवले की जरा आमचं थोडं नाजूकच आहे बरं का, तू नको जाऊस. आणि असं सांगतात की ती आपल्या वडिलांना म्हणते की तुम्ही जर यज्ञामध्ये माझ्या यजमानांना योग्य तो मान दिला नाही, घरातल्या कार्यामध्ये माझ्या यजमानांना योग्य तो मान दिला नाही, तर मी आता परत सासरी जाऊ शकणार नाही. याचं कारण आहे महादेव मला दक्षकन्या अशी हाक मारता. ते जेव्हा जेव्हा मला अशी हाक मारतील तेव्हा मला काय आठवेल तर तुम्ही त्यांचा अपमान केलाय माझ्या यजमानांचा, एवढंच मला आठवेल म्हणाले, बाकी मला काय आठवेल. तेव्हा मी काही परत जाणार नाही.
तिथे जो यज्ञाचा अग्नी प्रज्वलित केला होता त्याच्या शेजारी ती बसली असा उल्लेख आहे. आणि योगाग्नीनं तिनं आपला देह समर्पित केला, योगाग्नीनं आपलं शरीर भस्मसात करायला सुरुवात केली. ही बातमी शिवजींकडे गेली. शिवगण आले होते. शिवजींनी आपली एक जटा उपटली आणि त्यातून एक असुर किंवा शिवगण वीरभद्र नावाचा उत्पन्न केला आणि त्याला सांगितलं जा आणि त्या यज्ञाचा विध्वंस कर. त्यानं त्या सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. बरं का, दीर्घकाळ हे चाललंय. तिचा देह जळतोय अजून. आणि शिवजी स्वतः त्या यज्ञामध्ये आता उपस्थित झाले आहेत. असं सांगतात की शिवजींचं एवढं प्रेम आहे सतीवरती की तिनं देहत्याग केलाय. म्हणजे देह तसाच शिल्लक आहे पण त्यात चैतन्य नाही आहे. आणि ते पार्थिव शिवजींनी घेतलं आणि त्यांना राहवत नाही आता. आणि म्हणून ते तांडव करतायत, दुःखाने क्रोधाने तांडव करतायत. नयनामधून अखंड अश्रुधारा आहे. आणि ते अश्रू जिथे जिथे पडले ना तिथून रुद्रांचे अश्रू पडले म्हणून त्याच्यातून वृक्ष निर्माण झाले. ते रुद्राक्ष, रुद्राक्षाचे वृक्ष ते त्यावेळेचे आहेत बरं का. म्हणून सगळीकडे रुद्राक्ष, तुम्ही झाड लावलं तरी झाड वाढेल पण त्याला रुद्राक्ष येणार नाही. कारण ते ज्या ठिकाणी मूळ ठिकाणी जिथे पडलेत ना तिथेच येतात ते. सगळेजण भगवान महाविष्णूंना शरण गेले. महाविष्णूंना सांगितलं की असं असं झालंय. मग महाविष्णूंनी आपलं सुदर्शन सोडलं. त्या सुदर्शन चक्रानं तो जो देह होता त्या देहाचे तुकडे केले. त्याचे 51 तुकडे झाले. म्हणजे 52 झाले. 51 आणि एक छोटा अर्धा तुकडा. तर अशी 51 शक्तीपीठ जी आपण म्हटली जातात या सगळ्या परिसरामध्ये आपल्या भारताच्या आजूबाजूला. तर जिथे जिथे हे सतीदेवींचा देह पडला तिथे तिथे एक शक्तिस्थान निर्माण झालं. म्हणून शक्तीपीठ जिथे जिथे आहेत तिथे आजूबाजूला शिवमंदिर म्हणजे शिवपिंडी स्थापन केलेले आहेत. याचं कारण शिव आणि शक्ती या दोन्ही एकमेकांपेक्षा वेगळ्या नाहीत. म्हणून जिथे जिथे या देहाचे काही भाग पडले तिथे तिथे ती शक्तिस्थानं निर्माण झाली. त्यातली 3.5 शक्तीपीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण जे आपली कुलस्वामिनी म्हणतो तर ते म्हणजे अशा पद्धतीनं ते शक्तीपीठ त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर शिवजींना सांगून तो यज्ञ पूर्ण केला गेला. कारण यज्ञ हे भगवंतांचं दुसरं रूप आहे. म्हणून तो यज्ञ पूर्ण झाला. दक्ष प्रजापतींचं शिरकलम केलं होतं बरं का. धडापासून वेगळं केलं होतं. शिवजींनी सांगितलं की जो पहिला प्राणी दिसेल ना त्याचं मस्तक कापून आणा, ते लावा. तर अज म्हणजे बोकड, अजाचं धड लावलं बरं का. शिर लावलं, क्षमा करा, लावलं म्हणजे काय, शिवजींना सांगायचं आहे की आपल्या घरातल्यांचा जर कोणी असा अपमान केला ना तर त्याची बुद्धी कशी होते पुढे, तर ती अशी होते बरं का. ह्या कथा म्हणजे कशा ना कशाचं तरी प्रतीक आहे. केवळ या कथा नाहीच आहेत. आपण चांगलं वागावं ना म्हणून या कथा आलेल्या आहेत. तो यज्ञ पूर्ण झाला. शिवजी पुन्हा ध्यानामध्ये गेले आणि ते विसरले बरं का, असा उल्लेख आहे. हा सगळा प्रकार शिवजी विसरले आणि पुन्हा ते तपश्चर्येला गेले. आणि मग पुन्हा सतीदेवीनं पार्वती बनून हिमालयाच्या पोटी अवतार घेतला. आणि मग तो पुढे शिवपार्वती विवाह जो सांगितला जातो तो याच्यानंतरची कथा आहे. त्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती येते ध्रुवाच्या तपश्चर्येची कथा.
आपल्याला ध्रुवाची तपश्चर्या फार काही माहिती नाही असं नाही, पण त्यातला योग्य सार भाग जो आहे तो सांगणार आहे. फक्त तो ऐकण्यापूर्वी आपण दमलेलो आहोत, त्यामुळे एक 5 मिनिटं कॉफी करता थांबूया आणि मग पुढच्या कथाभागाकडे बोलू. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ठीक आहे.